सीना बोरा हत्याकांडाला वेगळे वळण लागले आहे. सीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी आरोपी आहेत आणि इंद्राजी मुखर्जी भायखळ्याच्या महिला कारागृहात होत्या. इंद्राजी मुखर्जी यांनी सीना बोराची आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सरकारी वकिलांनी इंद्राणी मुखर्जी आणि हिचे हाडे गायब झाल्याचा आरोप होता, परंतु सीबीआयने म्हटले की सीना बोरा हिची हाडे आमच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. 12 वर्षापूर्वीची सीना बोरा हत्याकांड प्रकरणातील बुधवारी सुनावणी सुरू झाली आहे. या फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि डॉक्टर झैबा खान कोर्टात उपस्थित होत्या. साल 2012 रोजी इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी सीना बोरा हिची हत्या साथीदाराच्या मदतीने केली होती आणि सीना बोरा हत्याकांडाने 12 वर्षापूर्वी खळबळ उडाली होती. या हत्याकांडात मीडिया हाऊसचे प्रमुख पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिने आपल्या मुलीला कारमध्ये साथीदाराच्या मदतीने गळा दाबून ठार केली होती. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून पेन येथील जंगलात तिच्या शरीराची औषध पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचे संबंध बिघडले होते असे तपासात उघडीस आले आहेत. या प्रकरणात गेल्या सुनावणी वेळी सरकारी वकिलांना सीना बोरा हिचे हाडे गायब असल्याचे म्हटले होते. ही हाडे कोर्टात सादर करावीत असे त्यांनी म्हटले होते. सीना बोरा हिची हाडे जरी काही कस्टडी असली तरी आमच्या पुराव्यावर विश्वास नसल्याने सीबीआयने म्हटले आहे. त्यामुळे न्यायमूर्तीने जर तपास यंत्रणांचा जर यावर विश्वास नाही तर न्यायवैद्यक अहवालानुसार संबंध राहण्याचा काही अर्थ नसल्याचे म्हटले गेले. आणि सीबीआयचे वकिलांनी फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉक्टर झैबा खान यांचे कोर्टात साक्ष तपासणी करावी आणि परंतु कोर्टाने त्यास नकार दिला आहे. तपास यंत्रणेचा जर विश्वास नसेल तर खटोपट वाया जाणार असे न्यायमूर्ती नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. सीबीआयने आरोप केला आहे की सीना बोरा हिची साल 2012 रोजी तिची आई इंद्राणी मुखर्जी आणि हिने त्याची माजी पत्नी संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय या कारवर गळा दाबून हत्या केली होती. यानंतर तिच्या मृतदेहाचे अवशेष रायगड जिल्ह्यातील पेण गावात नेऊन जाळण्यात आले होते आणि इंद्राणी मुखर्जी हिचा तिसरा पती पीटर मुखर्जी याला वाचवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न होता. सीबीआयला संशय आहे आणि पोलिसांच्या आधीच तपासानुसार पीटर मुखर्जी निर्दोष होते.